आज सर्वत्र विजयाची गुढी उभारली जाते। मात्र सातारा जिल्ह्यातील पळशी गावात एक अशी खास गुढी उभारली गेली, आपल्या घरात तिसरा अधिकारी झाल्याची। संघर्षातून खाडे कुटुंबाला आज हे मोठं यश मिळालंय। साताऱ्यातील दुष्काळी माण तालुक्यातलं पळशी गावातलं हे आहे खाडे कुटुंब। या कुटुंबात आज आनंदाची आणि यशाची गुढी उभी राहिली, कारण या घरातील 1-2 नाही तर 3ही मुलं अधिकारी झाली आहेत। सगळ्यात मोठा ज्ञानेश्वर UPSC उत्तीर्ण झाला। सध्या पश्चिम बंगालमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत। मुलगी नूतन फॉरेस्ट रेंज ऑफिसर म्हणून पुण्यात काम करते आणि काही दिवसांपूर्वी लागलेल्या निकालात धाकटा सचिन कोल्हापूर जिल्ह्यात तहसीलदार झालाय। दुष्काळी भाग असल्यामुळे इथं शिक्षण हा एकमेव पर्याय आहे। दर 3 वर्षातून एक वर्ष पाऊस पडतो, 3 वर्ष साधारण इथं दुष्काळ पडतो। त्यामुळे माझं पहिलं स्वतःची जबाबदारी होती की स्वतः पायावर उभं राहणे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून। मागचे 2 वर्ष माझी बहीण आणि मी बरोबरच प्रिपेअर करतो। त्याच्यामध्ये काही बुक्स मी वाचणार, काही बुक्स ती वाचणार, आम्ही अंडरलाईन करणार। म्हणजे मी जे बुक वाचलेलं आहे त्यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स मी काढणार, तिने जे बुक्स वाचले त्यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स ती काढणार आणि आम्ही बुक शेअर करायचो। त्याच्यामुळे आमच्या दोघांचं पण प्रिपरेशन खूप इझी झालं। खरं तर घरात कुठलंच शिक्षणाचं वातावरण नव्हतं। वडील फक्त 9वी पर्यंत शिकलेले, तर आई 7वी पास। पण आई वडिलांनी मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही। मोठ्या कष्टानं त्यांना शिकवलं आणि आज त्याचं फळ आई वडिलांना मिळालंय। गावात जाणे येण्याची सोय म्हणजे लहान मुलांना येणं जाणं एवढं हे नव्हतं ना, इतक्या लांबून येणं हे शक्यच नव्हतं। मग आम्ही गावात राहायला गेलो मुलांच्यासाठी। खूप हालाकीचं हे होतं, म्हणजे ते काळ उद्याचं हे दिवस येतील हे स्वप्नात पण नव्हतं आमच्या। असं फक्त खचायचं नाही आणि पाठ फिरवायची आणि पुढे जायचं। संघर्षाशिवाय कुठलंच होत नाही साध्य। आज एज्युकेशन आहे तर सगळे, एज्युकेशनच्या पुढे काही नाही, सगळं फिक आहे तिथं। सगळ्याच्या साह्यानं सगळ्याच्या नशिबानं अतिशय आम्ही चांगला आहे, कारण आमचा आता अधिकारी म्हणून ओळखायला लागली। पहिला आम्ही शेतकरी म्हणून ओळखत होती, आता अधिकारी म्हणून ओळखायला लागली घरानं। ज्ञानेश्वर खाडे यांच्या पत्नी सुद्धा MPSC उत्तीर्ण झाल्यात। त्यांनाही क्लास 1 ची पोस्ट मिळाली आहे। त्यांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह केला। लग्नाच्या खर्चात बचत करून गावात सुसज्ज वाचनालय उभारलंय। आता गावातल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं शिकून अधिकारी व्हावं अशी खाडे कुटुंबाची इच्छा आहे। खरं तर इथल्या गावात पाण्याचा दुष्काळ आहे, पण गुणवंतांचा नाही हेच म्हणावं लागेल। साताऱ्याहून राहुल तपासेसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा।